नमस्कार, जयश्री किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवयांची खीर, अक्षय तृतीया विशेष। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। 5-6 बदाम घेतलेत, 5-6 काजू घेतलेत, मनुका घेतले 10-12 15 असतील। इथे वेलची पावडर घेतले, साजूक तूप घेतले आणि शेवया घेतल्यात आपण खीर बनवण्यासाठी। बघू शकता तुकडा शेव आहे। नाही ते अर्धा लिटर दूध आहे। गॅसवर कढई ठेवले गरम करायला। तर तूप टाकून घेते थोडंसं। त्याच्यात आपल्याला तुकडा शेव अशी भाजून घ्यायची आहे। छान अशी ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे तुपामध्ये। छान असं शेव आता तळून झालेले आहे, बघू शकता तुपामध्ये। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। अजून तूप टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण काजू तळून घेऊया। ब्राऊन रंगावर काजू तळून घ्यायचे आहेत। काजू तळून झालेत ते काढून घेऊया। बदाम टाकूया, ते पण थोडेसे आपण तुपात असे छान भाजून घेऊया। बदाम पण तळून झालेले आहेत, ते पण काढून घेते। गॅसवर दुधाचा टोप ठेवलेला आहे आणि दूध पण छान गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये गॅस बारीक करायचा आणि शेव टाकून घ्यायची, बघू शकता। आणि आपण इथे खडी साखर घेतलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड हवंय ते टाकायचं आहे। खडी साखर टाकून झालेली आहे दुधामध्ये। आता आपण हे शेव चांगली दुधामध्ये शिजवून घेऊया 5 मिनिटे। शेव चांगली दुधामध्ये शिजून झालेली आहे, बघू शकता। आता मनुके, काजू आणि बदाम हे आपण सर्व शेवटीच टाकायचं आहे आणि वेलची पावडर कुटून घेतले थोडीशी। आता हे छान असं मिक्स करायचं। खीर बनवले तर पहिला आपण देवाजवळ ठेवूया आणि देवाजवळ नैवेद्य ठेवायचा असतो पहिला। तर अशा प्रकारे ठेवायचा आणि नमस्कार करायचा देवांना। आज अक्षय तृतीया आहे म्हणून पहिला खीर देवासाठी। खीर बनवून झालेली आहे, बघू शकता कशी मस्त बनवलेली आहे शेवयांची खीर। कशी वाटली तुम्हाला रेसिपी शेवयांची खीरची? कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।